हा कदाचित ब्लॉग बंद करायला लागणार आहे. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. मी गणेश मस्के स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ गणेश. मंडळी, वंदनगडाचा ट्रेक संपून आपण निघालो चंदनगडाच्या दिशेने. खरं तर चंदनगडावर जाण्याकरिता वंदनगड पूर्ण उतरावा लागतो आणि मरई मातेच्या मंदिरासमोरून खऱ्या अर्थानं ट्रेकला सुरुवात होते. पण आपण निघालोय खिंडीच्या वाटेने. त्याकरता चढाईचा पहिलाच टप्पा क्रॉस केला आणि येऊन पोहोचलो या सुळक्यापाशी. आता इथनं जाणं अवघड आहे खरं तर. हो, काय ठरते, कारण चान्सच नाही जायला वरती. फिरून बघू, जर कुठं असेल जागा तर जाऊ. हा कडा आहे, हा चढणं पॉसिबल नाही आहे. त्याच्या बाजू ही वाट आहे, ते ट्राय करून बघतोय मी. जमतंय का जायला? लेट्स गो. आता बघा, इथं चढायचं चाललंय आमचं. आहे का? वरतून कॉल आलाय, ये म्हणालाय. आता ट्राय करू जायचा. चलो. मी काय म्हणतोय, पक्के जाईल, मी पण येईल. सर गाडी काय करणार मग? बांधायच्या आपल्या अंगाला आणि मग इथनं चढायचं, म्हणजे रिस्क कमी होईल. जास्त विषय नाही, तिथपर्यंत जायला. आपण वर 4 हाडं मोडतील. 2-4 पाय हातात गाड्या होणारच आहे ना. बघा सावकाश रे, दोरी वजन देऊ नको, फक्त दोरी आधाराला धर. ती मुळी कच्ची आहे, त्याला पाहिलं पाहिजे जास्त. आणि तिला पुढे हात लाव जरा, हात पुढे घे जरा फाटीला. अरे नको झाडाच्या कडावले, झाडावर नको विश्वास ठेवलंय. कडलंय ते, नाही जाता ते पुढं. अशा पद्धतीने आम्ही मागे यायचा विचार केला. आता नाही, कारण पुढचे 2-3 टप्पे असे की तिथनं नाही, वारा जास्त आहे, आम्ही नाही पुढे जाऊ शकत. तिथं नको उडी मारू, इथं खाली माग उडी बिडी मदत तू मागे येतोय. उडी मारायचं काही जागा आहे? नाही थांब पक्के, मी तुला आधार देतो थोडं. ही आधाराची कुठली पद्धत आहे माहित नाही, पण हा आधार देतोय. अरे कसली पद्धत आहे आधाराची? हे ट्रेकर, मैत्री ट्रेकर. आणि कॅन्सल केलंय, आपण नाही जाऊ शकत पुढं, कारण पुढं रिस्क आहे जास्त. एक टप्पा केला तर पार दोघांनी, पण पुढचा टप्पा अवघड वाटला. एकदम हा हा, एवढं रिस्की आहे. कदाचित ब्लॉग बंद करायला लागणार आहे, कारण रिस्क आहे. आपला 3रा ट्रेक आहे भाऊ. हे 80 करून आलेत, यांचे 80 झालेत. हे बघ, इथनं उतरलेत. इथनं उतरायचं म्हणजे इथनं हा खाली चांगला रस्ता होता, हा निवडलाय. तिसऱ्या ट्रेक मध्ये ऍडव्हेंचर चालू केले यांनी माझं, मैत्री ट्रेकर्स. चलो, ब्लॉग बंद करू का? बघतो जोपर्यंत शक्य तोपर्यंत करतो, नंतर बंद करतो. उतरताना जर 90 डिग्री असेल तर सरळ खाली बसा आणि मग उतरा, कारण भाऊ अवघड आहे. आपण बिगिनर आहे, हे प्रो आहेत. सो थोडा वेळ गेला तरी चालेल, पण बसून उतरतो मी आता.
काठी गरजेची आहे. खरंच ट्रेकिंगसाठी ना 2 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. एक ही स्टिक आणि दुसरा हा बूट. याची ग्रीप बघा, ग्रीप पाहिजे कारण घसरतं. दगड घसरडे असतात, मुरमाड रस्ता असतो, चिखल असतो. तर ह्या 2 गोष्टी लय महत्वाच्या आहेत कारण सपोर्ट आहे ना तुम्हाला ह्या 2 गोष्टींनीच मिळणार आहे. आता मी दाखवतो कुठनं उतरायचे. हे बघा, ये क्या प्रोगिरी चालू है मेरे को पता नहीं. चलो लेट्स डू इट. डर के आगे काय माहित नाही पण बघूयात. एक एक पाऊल शांतपणे टाका. जिथं पाय ठेवताय तो दगड, ती जागा पक्की आहे का बघा, मग त्याच्यावर जोर द्या. तोपर्यंत देऊ नका. काठी आणि मोबाईलची बॅलन्स होऊ शकतं पण 2 पकड के थोडासा अवघड जा रहा है मेरे को लई. मी आपला बसून बसूनच उतरतोय कारण हा साधा ट्रेक आहे पण हा अवघड कसा करायचा हा प्रवीण मोरेंकडनं शिकायचं. एमडी प्रवीण मोरे. ट्रेक साधाला ठेवायचा. ट्रेक मध्ये काहीतरी पाहिजे ऍडव्हेंचर. साधा ट्रेक आहे, सरळ रस्ता होता सपाट खाली. या भाऊनी आम्हाला इकडनं आणले. हाय रस्ता. काठी आणि बूट चांगले लय गरजेचे आहेत. हे असं आलोय बघा आम्ही आता इथे. हे बघा, हे एकदम खडा आहे ढलान. मी आपला उतरून उतरतो. चढ बसूनच आहे बाबा. डकर पड गया. आता दगड गेला इथला पक्का खाली पडून. खाली कोण आहे? दगड आलाय. दगड आला. दगड वाटत नाही पडला खाली तो चुकून. ब्लॉग मध्ये थोडं सावध रापार बुटा आपण एकदम प्रो लेवलचे. समोर व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, खाली एक मंदिर आहे देवीचं. तिकडनं चंदनगडाचा रस्ता आहे आणि हे जे लोक दिसतात खाली तुम्हाला ते वंदनगडावरून आलेत आणि येऊन मग तसं हे बघा इथे समोर दिसत स्टिकच्या इथून रस्ता आहे हा असं. पण आम्ही रस्ता चुकलो आणि असं या कडेकडे असं इकडं आलेलं आहे. त्या शेळ्या दिसत असेल ही उन्हाची वाट आहे खरं तर. त्यामुळं अशा वाटेवरनं येणं टाळा. आता आम्ही चुकून आलोय. हे बघा, ह्या अशा बाटल्या गाडावर टाकतात लोक. हे बघा, हे काय म्हणायचं, चुकीचं आहे की नाही? मी प्रत्येक वेळी सांगत असतो व्हिडिओत की नका असं करत जाऊ. अरे गड किल्ले आपल्या महाराजांनी बांधलेत. यांचं पावित्र्य राखणं, यांची स्वच्छता राखणं आपलं काम आहे. हे असं काय आहे? हे किती हलकी वाटली. ही भरून आणली असेल ना रे कधीतरी कोणीतरी, हा, आणि ती अशी टाकली इकडं. बघा, तुम्हाला थोडं जरी वाटलं ना तर हे नका करू, प्लीज नका करू. आणि या मुख्य वाटेवरती आता आपण आलोय. या वाटेने आपण आता चंदनगडावरती चाललोय. तिकडनं आला सुद्धा पायरी मार्गाने तुम्ही इथं आलात की हे प्रवेशद्वार आहे जे की आत्ता पूर्ण भग्नावस्थेत आहे. म्हणजे इथं असणार आहे हा वरचा भाग पडून गेलेला सगळा. ही सैनिकांची पहारेकऱ्यांची बसायची जागा होती. हा भाग पडलेला आहे.
एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली, दाखवतो. माहित नाही का याच गडावर हे बघा, सगळीकडे आहेत. तुम्ही किती गोळा करणार आहे? हे बघा, एव्हरीवेअर. सगळीकडे जिथं बघाल ना तिथे. आणि याही गडावरचं हे सुंदर झाड आणि त्याच्या बाजूचं हे अजून एक खूप जुनं आहे. हे महादेवाचं मंदिर चंदनगडावरचं. ह्याचा जीर्णोद्धार झालेला आहे, त्यामुळे हे सुस्थितीत आहे आता. जय शंभू महादेवा. आता दूर धुक्यात दिसत नाही, पण मला थोडस दिसतंय ब्लर. इथून सातारा शहर पण दिसतंय. आणि हा आहे वंदनगड. एवढ्या उंचीवरती ही विहीर आहे. मला वाटलं हे तरी पाणी स्वच्छ असेल, पण इथेही बाटल्यात. चंदनगडाचं वैशिष्ट्य आहे. आता वंदनगडावर गेलो होतो. जास्त लोक वंदनगडावर जातात, कारण वंदनगडावर बांधकाम जास्ती आहे. आणि तरी सुद्धा चंदनगडावरती घाण जास्ती आहे. का ते काय कळत नाही. हे बघा, हा चौथरा पूर्ण शाबूत आहे अजून चारही बाजूने. हे बघा, पण बांधकाम मात्र पूर्ण पडलेलं आहे. बांधकाम जे आहे ते भग्नावस्थेत पडलेलं आहे. काही लक्षात नाही येणार खरं, पण इथं बांधकाम होतं. ह्या झाडावरून तुमच्या लक्षात येईल पहा. असं भिंतींमध्ये ही झाडं उगवतात, त्यांच्यामुळे आतमध्ये शिरतात आणि मग ते बांधकाम कमकुवत होऊन ढासळतं. ते मे बी पक्ष्यांना पाणी वगैरे प्यायला असेल. पावसात पाणी जमवतात, पण आता यात पाणी नाहीये. लिकेज आहे कुठेतरी. हा, इथं लिकेज आहे. हे एक पडके अवशेष आहे गडावर. नक्की काय कळत नाहीये. आज जाणं थोडंसं रिस्की आहे, कारण सगळं ढासळलेलं आहे. आणि आत आपण बघूया तिथनं वाट आहे का जायला. ओके, आता हे असं खड्डा आहे. हा बाहेरून हे बांधकाम दिसते सगळं. इकडनं कुठनंच रस्ता नाही यायला. हे बघा, हा खड्डा आहे पूर्ण असा खोल आहे चांगला. कमीत कमी 10 फूट तरी असेल. आणि हा त्याचा दरवाजा आहे इथून. आणि असे याला 1 2 3 ते 4 दरवाजे आहेत. पलीकडे नाही जाता येणार आहे, कारण फार नको रिस्क घ्यायला, कारण खूप अडचण आहे. काही असू शकतं. आणि गडावरती अशी रिस्क घेऊ नका, कारण तुम्ही गडावर असता. तुम्ही किती प्रयत्न केला तरी लवकर खाली पोहोचू शकत नाही. तरी मी आलोय रिस्क घेऊन, कारण आपण ब्लॉक करतो म्हटलं तर आपल्याला सगळं दाखवायला लागणार. अरे बापरे, हे सब ऐसही आहे. हे सगळं ढासळत आहे. झाडं जी अशी उगवतात ना, त्यामुळे बांधकामाला फट पडली आहे बघा. हे पूर्ण असं खड्डा. मला वाटतं हे 100% दारुगोळा कोठार आहे, कारण असं खड्ड्यात राहण्याची तरी जागा 100% नाहीये. हे दारुगोळा किंवा मग धान्य कोठार.
मी निघतो इकडनं बाहेर. काय विंचू काट्याची भीती आहे. आपण बाहेर निघूयात. आणि आपण बाहेर आलेलो आहे. सगळं ढासळलेलं आहे. काहीच शिल्लक नाही. चौथऱ्यासारखं आहे. मे बी कोणाची तरी समाधी वगैरे असते. समोरचा आहे हा वंदनगड. आपण आता आहोत चंदनगडावरती आणि ह्या दोन्ही गडांना जोडणारी एक खिंड आहे. त्या खिंडीच्या वाटेनं आपण कशी त्या कड्यापासून वरती चढण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिथं नाही शक्य झालं कारण फारच रिस्की होती ती. आणि नाही आपण ती रिस्क नाही घेतली. आपण निघालो तिकडनं आणि गडाला वेढा मारून मग तिकडनं जो रेग्युलर ट्रेक आहे त्या बाजूने आपण आलेलो आहे. मंडळी, हेच ते टोक जिथून आपण मगाशी चढण्याचा एक असफल प्रयत्न केला. चला आता गडाबद्दल थोडक्यात परंतु महत्त्वाचं जाणून घेऊयात. किल्ले चंदनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला चंदनवंदन या जोडदुर्गांपैकी एक असून समुद्र सपाटीपासून सुमारे 3800 फूट उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला मराठा साम्राज्य आणि आदिलशाही मोगल संघर्षाच्या काळात लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या दोन्ही शिलेदारांना वंदन करून आपण निघालो परतीच्या वाटेला. चला तर मंडळी, पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये नव्या गडावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.